परचेस ऑर्डर आपण काल बनवली होती मटेरियल ग्रुपच्या इन्फो रेकॉर्डसाठी. आता खाली आणखी आता मोस्टली आपण सप्लाय सोर्सेस बद्दलच बोलणार आहे पूर्ण टॉपिक मध्ये. तर आता इथे काय स्पेशल फंक्शन ऑफ इन्फो रेकॉर्ड. तर इथे पहिला फंक्शन आहे बायर नेगोशिएशन शीट. ठीक आहे. तर बायर नेगोशिएशन शीट नॉर्मली काय असतं की ज्या वेळेस तू एसएपी वरती काम करतोय किंवा तू एंड युजर आहे फॉर एक्झाम्पल, तर तू कोणाला तरी ऑर्डर देणार आहे. मग ज्यावेळेस तू ऑर्डर देणार आहे, तुला ऑर्डर देण्या अगोदर मार्केट बद्दल माहिती असायला पाहिजे की मार्केटमध्ये एखादा जो मटेरियल आहे तो 10 वेगवेगळे वेंडर देत आहेत. तर ऍक्च्युअल त्या प्राइसची मटेरियलची प्राइस किती आहे. ठीक आहे. स्टँडर्ड मिनिमम ऑर्डर मार्केटमध्ये किती असते, स्टँडर्ड डिलिव्हरी काय असते, किंवा त्या मटेरियलचे स्पेसिफिकेशन काय, कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, कोणत्या गोष्टी वाईट आहेत. ठीक आहे. कुठलीही गोष्ट तू सपोज लॅपटॉप घ्यायला गेला तर तू जनरली काय करतो की तुला एक आयडिया असते, मला ह्या स्पेसिफिकेशनचे i3 घ्यायचा तर i3 मला 30,000 मिळेल, i5 घ्यायचा तर मला 50-60 मिळेल. तसं जसं स्पेसिफिकेशन वाढवशील तशी प्राइस वाढणार. तर एक जनरल तुला आयडिया असते. तर सिमिलर गोष्ट इथे असते तुझी बायर नेगोशिएशन शीट मध्ये. या शीट मध्ये 2 गोष्टी आहेत की तुला नेगोशिएशन शीट बघायची, पण तुला नक्की कोणत्या बेसिस वरती बघायची, की तुला मटेरियल वाईज तुला मग बघायची. तर मटेरियल वाईज बघितली तर काय होणार आहे, तू जो कुठला मटेरियल तुला बाय करायचा आहे त्या मटेरियलसाठी कोणी किती रुपयामध्ये अगोदर आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. तो रेकॉर्ड असतो सिस्टम कडे. त्या हिशोबाने सिस्टम दाखवणार की एक वेंडर 1 होता, वेंडर 1 ने 10 रुपयाला दिली, वेंडर 2 ने 15 रुपयाला दिली, त्या हिशोबाने तो दाखवणार. ठीक आहे. सोबत बाय वेंडर दाखवला तर ह्या वेंडरने आपल्याला कधी किती रुपयाला दिलेली. ठीक आहे. मग वेंडर स्पेसिफिक राहणार. मग ह्या वेंडरने आपल्याला पास्ट मध्ये जेवढ्या वेळेस पीओ असतील, ठीक आहे, त्या सगळ्यांसाठी तो एक आपल्याला रेकॉर्ड शो करून देतो की असं होतं वगैरे. म्हणजे एक आयडिया भेटून जाते आपल्याला की पास्ट मध्ये आपण काय प्राइस मध्ये गोष्टी विकत घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आणि मग फ्युचर मध्ये ज्यावेळेस तो पीओ बनवशील त्यावेळेस असं नको की वेंडर म्हणायला पाहिजे की आपण ऑलरेडी मागच्या वेळेस 15 रुपयाने घेतला होता, वेंडर म्हणेल की 25 रुपयाने. एवढा डिफरन्स मार्केटमध्ये लगेच येत नाही. 15चे 16 होतील, 16चे 17 होतील, पण 15चे डायरेक्ट 25 नाही होत. ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे नेगोशिएशन शीट असते, बायर नेगोशिएशन शीट. ती ऍक्सेस कशी करायची, तर आपल्याकडे 2 टी कोड आहेत, ME1X आणि ME1Y. ME1X ही तुझी बाय वेंडर साठी आहे आणि ME1Y बाय मटेरियल साठी. आता दोघांमध्ये फरक काय, तर इथे जर गेलो आपण ME1X, इथे काय प्रिंट बायर्स नेगोशिएशन शीट फॉर सप्लायर. इथे मी एखादा सप्लायर टाकला 11,001. ठीक आहे. परचेस ऑर्ग 2025. कोणत्या परचेस ऑर्ग मध्ये ह्या सप्लायरने सप्लाय केले त्यासाठी पाहिजे. मग हा सप्लायर मल्टिपल परचेस ऑर्ग मध्ये सुद्धा काम करत असू शकतो. ठीक आहे. त्यामुळे PDF पर्टिक्युलर मटेरियल साठी बघायची, तर तो मटेरियल आपण 26 घेऊ. आउटपुट ऑन स्क्रीन. ठीक आहे. स्कोप ऑफ लिस्ट, स्टँडर्ड होतं आणि याला एक्झिक्यूट. आउटपुट काय इथे LP01 प्रिंट. कंटेंट एरर ME1X screen LP01 open. Print immediately. LP01 error काय येतोय.
स्क्रिप्ट ट्राय करून बघू आपण. मटेरियल 26 स्क्रीन पाहिजे मला. ठीक आहे, आता आलं. तर इथे काय शो करतोय आता, इथे एक महत्वाची कंडिशन तुझ्याकडे, ज्या वेंडरसाठी इन्फो रेकॉर्ड असेल त्या वेंडरसाठी जनरली तुझी ही लिस्ट डिस्प्ले होते. जर तुझा इन्फो रेकॉर्ड नसेल तर मे बी तुला एरर देईल तो की इन्फो रेकॉर्ड मेंटेन पाहिजे. तर ह्या वेंडरसाठी आपला इन्फो रेकॉर्ड ऑलरेडी आहे. तर इथे काय काय गोष्टी दाखवतोय तो, वेंडर कुठला होता. ठीक आहे, आजची डेट, सिस्टमची आजची डेट आहे कदाचित ती 7 एप्रिल. ठीक आहे, ॲक्च्युअल डेट वेगळी आहे, त्यांच्या सिस्टमची थोडी फार मागे पुढे आहे. ठीक आहे, बायस नेगोशिएशन शीट, तुझं व्हेंडरचं डिस्क्रिप्शन, टेस्ट वेंडर 2 बीपी ग्रुपिंग 2025, हे तुझं पूर्ण व्हेंडरचं डिस्क्रिप्शन आहे. त्यानंतर डेटा ऑन व्हेंडर. तर इथे ह्या व्हेंडरचा डेटा काय काय, तर आपण पेमेंट टर्म्स काय 0003 मध्ये हे ज्या कंडिशन असतील त्या कंडिशन त्यांनी ते डिस्प्ले केलेल्या आहे. 2026 मध्ये टोटल पीओची व्हॅल्यू काय झाली, ही झाली तुझी 16,213.505 आहे. ठीक आहे, ही तुझी व्हॅल्यू झाली. आता खाली मटेरियल 26 साठी तुझी पीओ क्वांटिटीज किती होती, या तारखेला 7/4 साठी 150 क्वांटिटी होती. सॉरी, 2026 मध्ये 150 क्वांटिटी होती आणि त्याची प्राइस होती तुझी 3,910 रुपये. ठीक आहे, हा इन्फो टाईप तुझा इन्फो रेकॉर्ड रिलेव्हंट इन्फॉर्मेशन सांगतोय. ठीक आहे, प्लांट डिलिव्हरी टाइम किती असतो तुझा, 2 दिवसाचा असतो. नेट प्राइस तुझी 100 रुपये असते. लास्ट ऑर्डर प्राइस किती होती, 95 रुपये होती. तुझी नॉर्मली इन्फो रेकॉर्डमध्ये प्राइस मेंटेन केली असणारी 100, पण काही डिस्काउंट वगैरे अप्लाय करून तुझी 95 झाली असणारी. मग तुझी पीओ क्वांटिटीज आणि व्हॅल्यू 2026 साठी, एक मिनिट डबल दाखवतो मला, 140 क्वांटिटी 2,910 रुपये. ओके, हा मे बी मटेरियल मास्टर मध्ये रेकॉर्ड असेल आणि हा इन्फो रेकॉर्डचा असेल. तर इन्फो रेकॉर्डचा आणि मटेरियल मास्टरचा डेटा थोडाफार वेगवेगळा असू शकतो. एकदा ना आपण चेक करून घेऊ. इन्फो रेकॉर्डचा नंबर नाही आपल्याकडे. मटेरियल कुठला घेतला आपण, 26 प्लांट 001 कंडिशन, ते 100 रुपये इन्फो रेकॉर्ड मध्ये. हा तुझा 100 रुपये नेट प्राइस इन्फो रेकॉर्डच्या हिशोबाने. लास्ट ऑर्डर प्राइस 95. लास्ट ऑर्डर प्राइस कशी बघणार आपण, SC16M EKPO. मटेरियल घेते, मटेरियल होता 26 आणि 01 2025. $205 हा तुझा लास्ट पीओ आहे, 6/4/2006. हा जर पीओ घेतला, क्वांटिटी तुझी 100 होती आणि नेट प्राइस तुझी 95 होती. ही लास्ट पीओची प्राइस त्याने शो केली, तुझी 95 होती. ठीक आहे, तर हा रेकॉर्ड तुला इथे याच्यामध्ये दिसतो बायस नेगोशिएशन शीट मध्ये. इथे ऍक्च्युली ना जास्त पीओ, आता आपल्याकडे इथे बघू आपण, इथे वेगवेगळे पीओ दिसत आहेत. हे सगळे 2026 चे. यांची जर प्राइस केली, टोटल नेट प्राइस, नेट प्राइस नेट व्हॅल्युएशन इथे 14,400. 15,000 काहीतरी पॅरामीटर्स असतील याचे. तर पॅरामीटरच्या हिशोबाने तो प्राइस तुला इथे सांगतोय. टोटल व्हॅल्यू 2026 16,213. मग इथे डिस्काउंट वगैरे काय असेल, इथे ड्यू झालेला असेल डिस्काउंट, ठीक आहे, ते कन्सिडर करून आणि 16,213 तुला सांगितले असणार. पण एक ओव्हरऑल आयडिया तुला बाय नेगोशिएशन शीट मध्ये एका वेंडरची टोटल आतापर्यंत किती पीओ आहे त्या पीओच्या बेसिसवरती तो इथे इन्फॉर्मेशन देतो. नेट प्राइस किती आहे तुझी, लास्ट ऑर्डर प्राइस वगैरे किती आहे. ठीक आहे, त्या गोष्टी तो इथे सांगतो. हे 140 मध्ये टोटल क्वांटिटीज त्याने सांगितलेलं असणार आहे आतापर्यंतचे.
जनरली तो पीओ वाईज सांगायला पाहिजे त्याने ऍक्च्युली. 150 हे टोटल क्वांटिटी 150. इथे त्याने 150 सांगितले. दुसरा वेंडर आहे का हाच घेऊ आणि 2041 साठी आपण पीओ बनवलेत का. तुझे टोटल प्राइस सेम दाखवतोय का, पण मटेरियल तर चेंज केलं ना आपण 2041. मे बी हा मग जेवढ्या वेगवेगळ्या मटेरियल साठी पीओ दिलाय सगळ्यांचा रेकॉर्ड कन्सिडर करतोय इथे. ठीक आहे. आणि मग हा तुझा मटेरियल वाईज सांगतोय इकडे. हा मटेरियल 2041चं मटेरियल डिस्क्रिप्शन आहे आणि हे मटेरियल ची नेट प्राइस 0, लास्ट ऑर्डर प्राइस 15. ठीक आहे. तुझं हे झालं तुझं वेंडर स्पेसिफिक. ठीक आहे. दुसरा आर्टिकल तुझ्याकडे ME1Y. हा तर हा दुसरा आर्टिकल आहे आपला ME1Y. इथे काय तुझं नेगोसिएशन शीट फॉर मटेरियल. इथे मटेरियल स्पेसिफिक राहणार आहे सगळ्या गोष्टी. आपण 26 मटेरियल घेतला, त्या बाकीच्या गोष्टी सिमिलर मेंटेन केल्या. एक्झिक्यूट प्रिंट नाही, स्क्रिप्ट घेतो ME1Y. स्क्रिप्ट आउटपुट ऑन स्क्रीन. सप्लायर नाही टाकत मी, सगळेच सप्लायर घ्यायचे फॉर एक्झाम्पल मला. ठीक आहे. तर मटेरियल 26, त्याचं डिस्क्रिप्शन मटेरियल 26, पीओ क्वांटिटीज आणि व्हॅल्यू या मटेरियलच्या 150 क्वांटिटीज आपण आता बघितल्या टोटल क्वांटिटी. त्या टोटल क्वांटिटीजची व्हॅल्यू झाली 3910. ठीक आहे. परत इथे खाली व्हेंडर मास्टर. आता हा या व्हेंडरसाठी आपण एकदा पीओ काढलेला आहे VN001. या व्हेंडरनी काय प्राइस वगैरे लावली असणार, त्या व्हेंडरने काय लावली 100 रुपये मागच्या वेळेस लावली होती. 10 क्वांटिटी होती, 10 क्वांटिटी 100च्या हिशोबाने तुझे 1000 रुपये झाले. त्यानंतर तुझा दुसरा व्हेंडर होता 11001. त्याने 100 रुपये त्याची नेट प्राइस होती, डिस्काउंट वगैरे अप्लाय करून त्याची 95 प्राइस झाली. 140 क्वांटिटी होती, 140 क्वांटिटीचे 2910 रुपये झाले. ठीक आहे. म्हणजे इथे काय दाखवतोय तुझा एका मटेरियल स्पेसिफिक हा मटेरियल घेतला तुझा मटेरियल 26, पण ह्या मटेरियल साठी किती वेंडर तुझ्याकडे अवेलेबल आहेत, 2 वेंडर आहेत. एक वेंडर 001 आणि वेंडर 11001. म्हणजे जितके पण वेंडर असतील तेवढे सगळे वेंडर इथे शो होतात. मग तू इथे कंपॅरिझन करू शकतो की मला एक वेंडर किती देतोय. हा वेंडर जर मी म्हणालो वेंडर 01 मला फायनल प्राइस किती भेटते 100 रुपये. हा जर घेतला मी 11001 त्याला किती भेटते 95. म्हणजे मी इथे कम्पेअर करू शकतो, मला समजते की मार्केटमध्ये रेट काय चालू आहे. म्हणजे 100-95 जवळपास सिमिलर रेट चालू आहे. ठीक आहे. म्हणजे मला फ्युचरमध्ये ज्यावेळेस आता मी एक पीओ बनवणार आहे ह्या मटेरियलचा, तर त्यावेळेस मला दुसरा व्हेंडर जर म्हणाला की मी 120 ला देतोय, मग मी समजू शकतो की त्याची प्राइस जास्त आहे. जर त्याची ह्याच रेंजमध्ये असेल 100, 110, 105, ठीक आहे, तर मी पीओ क्रिएट करू शकतो. तर हे पर्पज असतो तुझं बाहेर नेगोसिएशन शीटसाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक काय, प्राइस चेंजेस. आता प्राइस चेंजेस हा टॉपिक तुझा इन्फो रेकॉर्ड. आता आपण ज्यावेळेस इन्फो रेकॉर्ड बनवतो तर इन्फो रेकॉर्ड बेसिकली काय करतो आपण, एक वेंडर स्पेसिफिक बनवतो. वेंडर नंतर खाली 2 लेवलवरती मेंटेन करतो, परचेस ऑर्डर आणि मटेरियल. तर एका मटेरियल साठी आपल्याला मल्टिपल वेंडर्स असू शकतात. ठीक आहे. जर आपल्याकडे मल्टिपल परचेस इन्फो रेकॉर्ड्स आहेत आणि आपल्याला एका वर्षानंतर वेंडर म्हणाला, कुठलेही वेंडर असतील समजा, ठीक आहे, वेंडर म्हणाला की मी 5%, 10% प्राइस वाढणार आहे याची मटेरियलची. म्हणजे जी जो मटेरियल आता 100 रुपयाचा होता तो 5% वाढल्यानंतर 105 रुपये होणार आहे. ठीक आहे. पण सिंगल मटेरियल साठी होत नाही किंवा मल्टिपल मटेरियल साठी होत आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर आपण तर असं नाही ना फिजिकल, आपल्याकडे किती 1000 मटेरियल असणार सिस्टम मध्ये. 1000 मटेरियल साठी तू एक इन्फो रेकॉर्ड मध्ये जाऊन प्राइस चेंज करशील का,
जर तो म्हणाला की 100चे 105 होणार आहे आता पुढच्या महिन्यापासून, तर एक एक मटेरियल मध्ये एक एक इन्फो रेकॉर्ड मध्ये जाऊन शक्य नाही. 1000 इन्फो रेकॉर्ड असतील आपल्याकडे, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, कलेक्टिव्हली प्राइस चेंज करतो किंवा मास मेंटेनन्स करतो इन्फो रेकॉर्डचा. तर मास मेंटेनन्स मध्ये काय असतं, आता फॉर एक्झाम्पल हा एक मटेरियल स्टील 1, याची प्राइस किती होती 100ची 5% इन्क्रीज झाल्यानंतर 105 झाली. सोबत तुझा स्टील 2 मटेरियल आहे, या स्टील 2 मटेरियलची सध्याची प्राइस 120 होती, 5% इन्क्रीज झाली. इन्क्रीज झाल्यानंतर ही 126 रुपये झाली. ठीक आहे. मग आता इंडिव्हिज्युअली तर जाऊन शक्य नाही आपल्याला इकडेच करणं. मग आपण काय करतो की मास ट्रान्झॅक्शन यूज करतो. मास ट्रान्झॅक्शन मध्ये आपले जे काही मटेरियल वगैरे असतील ते कन्सिडर करून जेवढे इन्फो रेकॉर्ड्स असतील त्या सगळ्यांची प्राइस 5% वाढवतो. पण हे कधी आपला एक वेंडर फिक्स असेल की हाच वेंडर आहे, तो वेंडर म्हणतोय की मला 5% इन्क्रीज करायची आणि आपल्याला ऍग्री असेल तर आपण करतो. ठीक आहे. तर हे चेंज करण्यासाठी ट्रान्झॅक्शन कोड आय थिंक MEKP. ठीक आहे, MEKP आहे. त्या अगोदर आपण बघू आपल्याला एखाद्या वेंडरकडे मल्टिपल इन्फो रेकॉर्ड्स आहेत. मटेरियल 26 काम करतो वेंडर बोलतो. ठीक आहे, या वेंडरकडे माझ्यासाठी एवढे वेगवेगळे मटेरियलसाठी इन्फो रेकॉर्ड अवेलेबल आहे. तर मी काय करणार, मी हा वेंडर घेतो MEKP. ठीक आहे. हा काय म्हणतोय, प्राइस चेंज इन्व्हॉल्विंग सप्लायर्स इन्फो रेकॉर्ड. आता मला या सप्लायरचे 11001 मध्ये प्राइस चेंज करायची याच्या इन्फो रेकॉर्ड मध्ये. आता इथे माझ्याकडे किती मटेरियल्स अवेलेबल आहेत, 9 मटेरियल्स माझ्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, 9 मटेरियल पैकी एक माझा प्लास्टिक मटेरियल ग्रुपचा आहे आणि बाकी माझे स्टॉक मटेरियल्स आहेत. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये मी इन्फो रेकॉर्ड्स विदाउट मटेरियल सुद्धा इन्क्लूड करू शकतो, सगळ्यांची प्राइस मी चेंज करू शकतो. ठीक आहे. आता लेट से मी एक इन्फो रेकॉर्ड घेतो, इथे प्राइस लिहिली काय, इन्फो रेकॉर्ड घेतो, इथे प्राइस नाही वाटतं, इथे प्राइस नाही. सगळे इन्फो रेकॉर्ड प्राइस कुठे आहे, इथे नेट प्राइस, ग्रॉस प्राइस आहे इथे, इफेक्टिव्ह प्राइस पण सिलेक्ट करतो मी. ठीक आहे, ग्रॉस नाही मला इथे चालून देईल सध्या. ह्या इन्फो रेकॉर्डसाठी माझी प्राइस 100 रुपये, 83 साठी 0 आहे. 83 दोन लेवलवरती मेंटेन आहे, एक फक्त परचेस ऑर्ग लेवलवरती आहे आणि एक परचेस ऑर्ग प्लस प्लांट लेवलवरती आहे. तर दोघांसाठी इथे तुझी 100 रुपये, मोस्टली 100 रुपये. आणि हा प्लास्टिकचा आहे. ठीक आहे, हा प्लास्टिकचा आहे, याची प्राइस सुद्धा याची 120 रुपये. आता आपण काय करणार, इथे मी एकतर मटेरियल इथे मेंटेन करू शकतो, कोणकोणत्या मटेरियलसाठी मला प्राइस चेंज करायची. ठीक आहे, जर सगळेच कन्सिडर करायचे तर मी याला ब्लँक ठेवतो. प्लस मला इन्फो रेकॉर्ड्स विदाउट मटेरियल, जे मटेरियल ग्रुपवरती मी मेंटेन केलेले इन्फो रेकॉर्ड्स, ठीक आहे, कन्झ्युमेबलसाठी ते सुद्धा इन्क्लूड करायचे, तर मी हा पॅरामीटर सिलेक्ट करणार. किंवा एक पर्टिक्युलर मटेरियल ग्रुप पाहिजे मला, तो मी इथे एंटर करणार.
त्यानंतर टेस्ट रन काय असतो की ऍक्च्युअल तुझी ऍक्टिव्हिटी रन करण्या अगोदर तुला फक्त एकदा टेस्ट करून बघायची आहे एरर वगैरे येतात का काय वगैरे त्या हिशोबाने. तर आपण टेस्ट रन युजली सिलेक्ट करतो त्या केसेसमध्ये, म्हणजे डिरेक्टली एक्झिक्यूट केल्यानंतर चेंजेस होत नाही. तो अगोदर बघतो की चेंजेस प्रॉपरली होत आहेत की नाही होणार आहेत वगैरे, त्या केसेससाठी टेस्ट रन घेतात. कंडिशन टाईप, आता इथे तुझ्याकडे आहे ग्रॉस प्राइस. आपण इन्फो रेकॉर्ड मध्ये जनरली ग्रॉस प्राइसच मेंटेन करतो, PP00 ती कंडिशन टाईप असते आपली. एकतर तू ही सिलेक्ट केली तरी ते PP00 टाकायची गरज नाही, ठीक आहे. आणि ही सिलेक्ट नाही केली तर आपण इथे PP00 टाकू शकतो, ठीक आहे. सिलेक्ट केली तर ती एनिवे ऍप्लिकेबल नाही. प्लस आता PP00 मध्ये फॉर एक्झाम्पल तुला 5% वाढवायची आहे किंवा 10% वाढवायची आहे. मी कन्सिडर केलं 5% मला प्राइस वाढवायची, तर मी पर्सेंटेज मध्ये काय 5% मेन्शन करणार. मला 5% नाही करायची, मला फक्त डायरेक्टली 10 रुपयाने वाढवायची, फ्लॅट अमाऊंटने वाढवून द्यायचं, तर मी इथे 10 रुपये मेंटेन करू शकतो. पण दोघांपैकी एक कुठलं तरी करायचं. मी 5% घेतलं, ठीक आहे. साईन, मला प्राइस वाढवायची असेल तर प्लस, जर कमी करायचे असेल तर मायनस करणार, ठीक आहे. आता एनिवे मला वाढवायची तर मी इथे पॉझिटिव्ह होणार आहे. स्केल लाईन्स काय असतं, आपण ज्यावेळेस बघितलं होतं की स्केल आठवतंय कसं होतं, आपण इन्फो रेकॉर्ड शिकलो त्यावेळेस समजा व्हेंडर म्हणाला की मी अप टू 1000 क्वांटिटीज तुम्हाला एक रेट देणार आहे, 1000 to 2000, रेट माझा 10% कमी असणार, ठीक आहे. परत 2000 ते 3000 आणखी काहीतरी कमी असणार आहे, ठीक आहे. तर ते जी व्हॅल्यू आपण मेंटेन करतो ना ती स्केल्स असतात, ठीक आहे. तर ही जी प्राइस आहे 5%चा जो डिफरन्स आपण अप्लाय करणार आहे, प्लस होणार आहे प्राइस, तर तो स्केल वरती पण अप्लाय करायचा की नाही करायचा, त्यासाठी ही स्केल लाईन सिलेक्ट करायची. म्हणजे जिथे तिथे आपले स्केल्स असणार आहे तिथे सुद्धा ही 5%ची इन्क्रीमेंट होणार आहे प्राइस मध्ये, ठीक आहे. त्यानंतर एक्सचेंज रेट एम, तो स्टँडर्ड आहे आपला. कंडिशन्स व्हॅलिड कधीपासून, तर आजपासून. फॉर एक्झाम्पल आजपासून आपण ह्या व्हॅलिड करणार आहे, कधीपासून ही प्राइस चेंज करायची, कारण ऑलरेडी इन्फो रेकॉर्डची काहीतरी प्राइस असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल हा एक इन्फो रेकॉर्ड घेतो, नको आहे मला सध्या, 30 हा घेतलो, ठीक आहे. 82 चेंज करता आलं, ठीक आहे. अरे इथे कसं आलं, हा इन्फो रेकॉर्ड घेतला फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. याच्या परचेस ऑर्डर डेटामध्ये इथे 100 आहे. याला जर मला मॅन्युअली चेंज करायचं आहे तर मी जनरली काय करणार आहे, इथे कंडिशन मध्ये जाणार आहे, इथे मला व्हॅलिडिटी डेट तो दाखवतो, ठीक आहे. व्हॅलिडिटी डेट घेतल्यानंतर आता ही 9999 या वर्षापर्यंत आहे, 19 मार्च 2024 पासून. मला जर नवीन प्राइस चेंज टाकायची तर काय करणार, मी न्यू व्हॅलिडिटी पिरियड घेणार, ठीक आहे. इथे तुझा अमाऊंट टाकणार आहे, आधी 100 होती फॉर एक्झाम्पल, आता मी 120 घेतो, किंवा 100ची 125 घेतो, ठीक आहे. माझं युनिट काय, पर प्राइस काय, ते व्हॅलिड डेट कधीपासून पाहिजे मला, तर आजची डेट आली बाय डिफॉल्ट, ठीक आहे. आणि ते व्हॅलिड टू फॉर एक्झाम्पल मला याला चेंज करायची आहे पुढच्या एका महिन्यासाठी, 6 एप्रिल ते 6 मे पर्यंत मला ही 125 पाहिजे, ठीक आहे. मी ही घेतली, याला सेव्ह केलं, ही माझी प्राइस चेंज झाली. तर ही माझी प्रोसिजर झाली नॉर्मली एका सिंगल मटेरियल साठी करण्यासाठी. त्यानंतर इथे पण आता ही अपडेट झाली असणार आहे, 82 होती, इथे 100 होती, याला मी रिफ्रेश करतो, ठीक आहे. तुझी ही 125 अपडेट झाली. तर ही तुझी स्टँडर्ड प्रोसिजर होती सिंगल साठी करायला. आता आपण तेच मास करणार आहे. मी आजपासून घेतोय, सगळ्या प्राइजेस आजपर्यंत पासून होणार आहे. 2 मध्ये
मला कधीपर्यंत पाहिजे ते चेंजेस मी टाकणार. फॉर एक्झाम्पल मला हे 2 महिन्यांसाठी पाहिजे. 6 एप्रिल ते 6 जुलै समजा. ठीक आहे, 6 एप्रिल ते 6 जुलै. एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिने माझे होतात. ठीक आहे, मी एवढा डेटा टाकला. मला टेस्ट रन मध्ये करतोय. एक्झिक्यूट ग्रॉस प्राइस इंडिकेटर और कंडिशन टाइप. ठीक आहे, जर मी इंडिकेटर टाकतोय तर मला ग्रॉस प्राइस सिलेक्ट नाही करायचं. तर आता बघ, तो सांगतोय जेवढे माझे इन्फो रेकॉर्ड होते तर सगळ्यांसाठी तो प्राइस चेंज करून देणार आहे. जेवढे असणार तेवढे लिस्ट माझी इथे डिस्प्ले होते. आता सगळ्यात अगोदर पहिला एनिवे सप्लायर तर आपला सगळ्या केसेसमध्ये सेम राहणार आहे. ठीक आहे, इथे काय काय दिसतंय, सप्लायर दाखवतोय, मटेरियल दाखवतोय, परचेस ऑर्ग, प्लांट आणि इन्फो टाईप. इन्फो टाईप म्हणजे तुझा कुठल्या टाईपचा इन्फो रेकॉर्ड आहे, स्टँडर्ड आहे, कन्साइनमेंट आहे वगैरे. ठीक आहे, इथे तुझं मटेरियल दाखवतोय 26, 27, खाली तुझं 42. ठीक आहे, परत तिथे परत 26. हा 2 लेवलवरती मेंटेन असणार आहे. ठीक आहे, इथे मटेरियल ग्रुप प्लास्टिक म्हणजे आपण स्टॉक मटेरियल साठी घेतला आणि प्लास्टिक मटेरियल ग्रुप साठी होता, तो पण कन्सिडर केला होता, म्हणून तो पण इथे आला. ठीक आहे, सगळ्यांसाठी आला. आता इथे चेंजेस काय काय झाले तुझं. तर मटेरियल 26 साठी तुझी अगोदरचं स्टेटस, ओल्ड स्टेटस काय होतं, 19 मार्च पासून ते 9,999 पर्यंत, 31 डिसेंबर 9,999 पर्यंत तुझी प्राइस होती 100. त्याच्यानंतर आपण मॅन्युअली एकदा चेंज केली होती प्राइस. ठीक आहे, 19 मार्च ते 5 मे, 6 मेला आपण नवीन रेकॉर्ड मेंटेन केला होता. ठीक आहे, नाही याला नाही केला वाटतं, आपण दुसऱ्याला कुठेतरी केला, पण ठीक आहे. तर हा जो रेकॉर्ड आहे तो आतापर्यंतचा रेकॉर्ड होता. तो जो रेकॉर्ड चेंज होणार आहे ना तो सुद्धा सिस्टम दाखवते. तर 5 तारखेपर्यंत काय सिस्टम सांगते की 100 तुझी प्राइस होती. त्यानंतर 6 एप्रिल पासून आपण 6 जून पर्यंत, जुलै पर्यंत आपण प्राइस चेंज केली. ठीक आहे, तर ती प्राइस चेंज किती केली, 5%. तर 100वरती 5% चेंज केले तर तुझी नवीन प्राइस काय झाली, 105 झाली. ठीक आहे, आणि ह्या 6 जुलै नंतर परत नवीन रेकॉर्ड त्याने मेंटेन केला, कारण हा ओरिजिनल तर 9,999 पर्यंत होता, बरोबर. तर हा एकदा तुझा एक्सपायर झाला, ही व्हॅलिडिटी तुझी एक्सपायर झाली नवीन वाली, मग तो काय करणार आहे, परत जुनी व्हॅलिडिटी जी ऍक्च्युअल चालू आहे तिला रिस्टोर करणार. म्हणजे आपण प्राइस फक्त ह्या मधल्या 4 महिन्यांमध्ये चेंज केली. जर आपण इथे एंड डेटची व्हॅलिडिटी ती जर 9,999 दिली असती तर तिसरी लाईन आली नसती. ठीक आहे, तर परत मग काय 105 वरून त्याने काय प्राइस घेतली, 100. कधीपासून, 7 जुलै पासून पुढे. ठीक आहे, सिमिलरली त्याने काय केलं, मटेरियल 27 साठी केलं. मटेरियल 27 16 मार्च ते 31/5/2026 पर्यंत आपण ऑलरेडी ही व्हॅलिडिटी मेंटेन केलेली आहे 2026 पर्यंत. ठीक आहे, 31 मे त्याची प्राइस होती. आपण इथे स्केल मेंटेन केलेली. आपण अप्लाय काय केलं होतं, स्केल सुद्धा मला सिलेक्ट करायची. तर एका मटेरियल पासून 1000 मटेरियल पर्यंत आपली प्राइस होती 105. ठीक आहे, 1000 पासून 1500 पर्यंत आपली प्राइस होती 98. ठीक आहे, 1500 पासून 2000 पर्यंत 85 आणि 2000च्या पुढे 77 आपली प्राइस होती. तर सिस्टमने हा रेकॉर्ड तर एनिवे पहिला शो करत होतो जो चेंज होणार आहे. इथे काय सांगतो, आपली ही 6 पासून होती तर 5 पर्यंत काय व्हॅल्यू असणार आहे, तर सेम व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर तुझी 6 एप्रिल पासून 6 जुलै पर्यंत प्रत्येक स्केल लेवलवर तुझे 5% प्राइस इन्क्रीज झाली. 105 चे झाले तुझे 110.25, 98 चे झाले तुझे 102.90, 85 चे झाले 89.25 आणि 77 चे झाले 80.85. सिमिलरली जेवढे मटेरियल तुझ्या ह्या सप्लायरचे आहेत 11,001, 11,001 सगळे मटेरियल किंवा विदाउट मटेरियल मास्टरचे पण जे इन्फो रेकॉर्ड्स आहेत ते पण तुझे 120 चे हे काय विदाउट इन्फो रेकॉर्ड होता 120, तो तुझा 120 126 झाला. ठीक आहे, तर असा मास मेंटेनन्स आपण करू शकतो. म्हणजे वन टाइम आपण सगळे इन्फो रेकॉर्ड्स मेंटेन करू शकतो. आणि ते मी आता एनिवे हा टेस्ट मध्ये होता. ठीक आहे, मी हा टेस्ट रन काढून टाकला. इथे ग्रॉस प्राइस मी सिलेक्ट करतो, 5% मला इन्क्रीज करायची आहे. ठीक आहे, बाकी गोष्टी व्हॅलिडिटी मी टाकली काहीतरी
आणि टेस्ट रन नाही करायचं, मी एक्झिक्यूट करतो आणि याला आता मी सेव्ह करतो. कंडिशन सेव्ह. आता जर मी इकडे बघितलं या टेबलवरती, हे बघ 125, 100, 100, 120, याला जर मी रिफ्रेश करतोय, माझ्या सगळ्यांच्या किमती अपडेट झाल्या, 5% सगळे वाढून गेले. ठीक आहे. आपण जो 1 नंबरची जी लाईन आहे हा, त्याची आपण मॅन्युअली चेंज केली, मॅन्युअली चेंज केली, त्याच्यानंतर परत आपण Condition चेंज लावली केली, तेव्हा हा परत increase झाली. ती पण अपडेट झाली. म्हणजे जी मॅन्युअली चेंज झाली होती ना, आपण ही जर बघितली फॉर एक्झाम्पल, कुठे दोन फरक हाच फरक होता. कंडिशन्स मध्ये आधी एकच अपडेट होतं, एकच व्हॅल्यू होती व्हॅलिडिटी. आपण व्हॅलिडिटी चेंज केली होती 6 ते आपण एक केली होती, अजून एक केली होती, त्यांनी ओव्हर राईड केली मी बी इथे. मग ठीक आहे, 6-4 ते 6-5 आपण एकदा अपडेट केली होती, तिला ओव्हर राईड केली. बरोबर, एकाच रेंज मध्ये फॉल होते ना ती. ठीक आहे, 6-5 एकाच रेंज मध्ये फॉल होते, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, याच व्हॅल्यूला आपण 125 केली होती, 125 वरती 5% त्याने अजून वाढवले. कॅल्क्युलेटर आहे का इथे? 125 131.25 म्हणजे 5% त्यांनी वाढवले आणि सेम रेंज मध्ये त्यांनी अपडेट करून दिले, म्हणजे नवीन व्हॅलिडिटी मेंटेन न करता. ठीक आहे. आणि परत ज्यावेळेस आपला व्हॅलिडिटी संपली, त्याच्यानंतर त्याने परत 100 रुपयाला रिस्टोर करून दिलं. तर हे तुझं इन्फो रेकॉर्ड कसे अपडेट करायचे. MKP ओके. आता नवीन टॉपिक, एक काम करतो, याचं नवीन लेक्चर घेतो.